हॅलो नमस्कार, मी सोनाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते सोनाली फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या ठिकाणी बघा, आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग केलेली आहे आणि कटिंग करतानाच आपण त्याला फॅब्रिक ग्लूने चिपकवून घेतलेला आहे अस्तर. तर अस्तर हे मी फक्त पुढच्या पार्टलाच चिपकवलेलं आहे, कारण बाकीचे आपल्याला उलट साईडने शिवायचे असतात, म्हणून मी कटोरी आणि कटोरीचे साईड पार्ट वगैरे चिपकवून घेतलेले आहे. तर आता त्याची कटिंग करून घेत आहे व्यवस्थित. तर अशा प्रकारे मी अस्तर हे चिपकवून घेत असते ब्लाऊज कटिंग करताना. तर या ठिकाणी बघा, मी व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेली आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक होतं त्याची. तर आता आपल्याला हे कटोरीचं फ्रंट पार्ट शिवायचं आहे. तर त्यासाठी मी अगोदर कटोरीला टक्स पॉईंट देऊन घेणार आहे. तर या ठिकाणी बघा, ही कटोरी आहे. फिनिशिंग देखील छान येते चिपकवल्यानंतर. तर आता मला या ठिकाणी टक्स पॉईंट द्यायचा आहे. तर कटोरीचा टक्स पॉईंट तुम्ही कटोरीच्या ब्लाऊजनुसार आणि साईजनुसार द्यायचा असतो. आता ज्या साईजचं तुम्ही ब्लाऊज शिवत असाल त्या साईजचं तुम्ही टक्स पॉईंट या ठिकाणी द्यायचा आहे. आणि जर का तुमच्या कटोरीला टोक वगैरे येत असेल आणि फिनिशिंग येत नसेल, तर त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. तर ज्यावेळेस आपण कटोरीला टक्स पॉईंट देत असतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी हलकासा राऊंड शेप करायचा असतो. तर हे बघा, मी तुम्हाला सविस्तर समजेल म्हणून व्यवस्थित दाखवते. तर अशा पद्धतीने टक्स पॉईंट देताना हलकासा गोल वरच्या साईडने घ्यायचा असतो. त्याने काय होतं, आपल्या कटोरीला नोक वगैरे येत नाही आणि कटोरी फिनिशिंगमध्ये दिसते आणि ब्लाऊज देखील फिनिशिंगमध्ये येतं. तर अशा पद्धतीने मी कटोरीलाही स्टिच करून घेत आहे टक्स पॉईंट देऊन. तर या ठिकाणी बघा, छान असा पप क्रिएट झालेला आहे. तर बघा, छान असं कटोरीला पप आलेला आहे. आता आपल्याला साईड पार्ट जोडून घ्यायचा आहे कटोरीचा. तर या ठिकाणी बघा, साईड पार्ट जोडताना आपण कटोरीच्या वरती आपण साईड पार्ट ठेवायचा आहे आणि कटोरी जोडून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आता आपण ही कटोरी जोडून घेणार आहे. तर हे बघा, असं उलटा साईड पार्ट आपण कटोरीवर ठेवणार आहोत आणि दोन्ही टोक असे अगदी व्यवस्थित जॉईन करून आपल्याला कटोरी ही स्टिच करून घ्यायची आहे. आणि कटोरीला कधी स्टिच करताना डबल स्टिच करायची आहे, जेणेकरून आपली शिलाई जी असते ती अगदी पॅक बसते आणि ब्लाऊज उसवत वगैरे नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने मी डबल शिलाई देखील करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला साईडला खाली क्रॉसपट्टी जोडायची आहे आणि दुसरा पार्ट पण आपण अशाच पद्धतीने रेडी करून घेणार आहोत. तर आता क्रॉसपट्टी जोडताना मी काय करते, क्रॉसपट्टी ही उलट्या साईडने जोडून घेत असते, कारण त्यानंतर आपल्याला तिला फोल्ड करायची आहे, तर आपल्याला सरळ बाजू मिळून जाते. तर क्रॉसपट्टी जोडताना मी नेहमी उलट्या साईडने क्रॉसपट्टी जोडत असते आणि ज्याची जी सरळ बाजू आहे ती आतल्या साईडला आहे. तर अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टी जोडून घेते. आणि क्रॉसपट्टी जोडल्यानंतर आता आपण अस्तर सरळ करायचं आणि एक अस्तरच्या साईडने एक दाबटीप देऊन द्यायची, जेणेकरून आपल्या क्रॉसपट्टीला देखील फिनिशिंग छान येते. तर या ठिकाणी दाबटीप देऊन झालेली आहे. एक्स्ट्राचं जे फॅब्रिक असेल ते मी आता कट करून घेणार आहे. तर या ठिकाणी बघा, कलर सेम मॅच असल्यामुळे तुम्हाला कळत नसेल, मी चॉकने दाखवते. तर हे बघा, हे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आता आपण कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी रेडी झालेली आहे. तर आता आपण हिला कटोरीला कशा पद्धतीने जोडायचं ते मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून आपली जी क्रॉसपट्टीची शिलाई आहे ती इनविजिबल राहील. तर बघा, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अगोदर जो मेन फॅब्रिक आहे तो जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कटोरीच्या साईडने आपल्याला जोडत यायचं आहे. तर बघा, मी कटोरीच्या साईडने जे मेन फॅब्रिक आहे क्रॉसपट्टीचं ते अगोदर जोडून घेत आहे सिंगल. तर अशा पद्धतीने आपण हे जोडून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा, आपली क्रॉसपट्टी ही जोडून झालेली आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडताना ब्लाऊज फोल्ड करायचा आहे. तर कशा पद्धतीने आपण हे कटोरीला फोल्ड करणार आहोत ते बघणार आहोत. तर बघा, वरच्या साईडने त्याला असं राऊंड करत यायचं आहे आणि क्रॉसपट्टीवर ठेवायचा आहे. हा जो राऊंड आपण केला तो क्रॉसपट्टीवर ठेवायचा आणि नंतर अस्तरवर हे जॉईन करून घ्यायचं अशा पद्धतीने. तर खूप छान असं फिनिशिंग येत असते आणि आपली शिलाई जी असते ती इनविजिबल असते आणि फिनिशिंग देखील छान येते. तर अशा पद्धतीने मी ही फ्रंट पार्ट तयार करून घेतलेला आहे. ती कशा पद्धतीने तयार करते ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि जोडताना आपण डबल स्टिच करून घ्यायची आहे आणि आता हे आपण ओपन करून घेणार आहोत.
तर बघा फिनिशिंग दाखवते मी तुम्हाला, खूप छान असं फिनिशिंग येते ब्लाऊजला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर या पद्धतीने मी कटोरीचा फ्रंट पार्ट रेडी करून घेतलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.